औषधं घेऊन झाली, फिजिओथेरपी करून झाली, तरी दुखणं कमी होत नाही. मग आता थेट ऑपरेशनचाच विचार करूया. थांबा. प्रत्येक वेळी सर्जरी हाच पुढचा पर्याय असेल असं नाही. कन्झर्व्हेटिव्ह ट्रीटमेंटपासून सर्जरीपर्यंतच्या प्रवासात मध्ये एक महत्त्वाचा पर्याय आहे, तो म्हणजे रिजनरेटिव्ह थेरपी. पी-आर-पी, बोन मॅरो कॉन्सन्ट्रेट किंवा प्रोलोथेरपी सारख्या ट्रीटमेंट्स शरीराच्या नैसर्गिक हिलिंग प्रोसेसला मदत करण्याच्या उद्देशाने वापरल्या जातात. विशेषतः काही निवडक रुग्णांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिवात, विशेष करून उतारवयातील संधिवात, टेंडन इंजुरीज, धाग्यांना झालेली इजा, लिगामेंट्स प्रॉब्लेम, क्रॉनिक जॉईंट पेन मध्ये या उपचारांचा नक्की विचार करता येतो आणि त्याचे फायदे आपल्याला प्रकर्षाने दिसतात. हा पण एक लक्षात ठेवा, रिजनरेटिव्ह थेरपी ही प्रत्येक सर्जरीचा पर्याय नाही. सर्जरी गरजेची आहे तेव्हा ती नक्कीच गरजेची, पण ती स्टेज यायच्या आधीच ती येऊ नये म्हणून उपाय करणे हे शहाणपणाचं नाही का? पण याचे योग्य परिणाम आणि योग्य फायदे मिळवण्यासाठी योग्य डायग्नोसिस आणि योग्य पेशंट सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. म्हणून औषधे, फिजिओथेरपी यांनी फायदा होत नसेल तर सर्जरी करण्याचा सल्ला तुम्हाला मिळाला असेल तर एक प्रश्न नक्की विचारा, मी रिजनरेटिव्ह थेरपीसाठी योग्य कॅन्डिडेट आहे का? आणि रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या तज्ज्ञांशी चर्चा करून सर्जरी करण्याआधी तुमच्यासाठी उपलब्ध असलेले सर्व पर्याय जाणून घ्या. मे बी तुम्हाला तुमच्या वेदनेला तो एक उत्तम उपचार असू शकतो.